आजी तुमचं नाव सांगा. माझं नाव शिशिकाला नानाची दुर्गी. तुमच्याकडं मोबाईल कधी आला? सांगते, एक कामातलं पोरग होतं, त्याला नवा घ्यायचा होता. आणि मग ती म्हणला, आजी माझा फोन घ्या की तुम्ही. मला तर ह्यातलं काय कळतच नव्हतं, अजून बी नाही एवढं. मग मी म्हणलं, केवढ्याला देतो? ती म्हणला 2000 दे. बरं म्हणलं, जाऊ दे आता, वराचे जाते 2000 दिले आणि घेतल्या. मग परत एक पोरग आमच्या कामात होतं. आजी म्हणला, हिडीव काढलं ना, हिडीव काढा तुम्ही. बाय हिडिओ म्हणजे काय मी म्हणायची. मग त्याने मला हिडिओ माझा काढला. म्हणला, नानाचा दोघाचा आपण हिडिओ काढू, असा म्हणला. मग त्याने हिडिओ काढला आमचा. आणि मग ती हिडिओ त्याने, ती मला कळत बी नव्हतं, ती म्हणलं टाकू का आता आजी इष्टाला? म्हणलं टाक. आजी तुम्ही हे व्हिडिओ काढता इंस्टाग्राम, यूट्यूबवरती. हा. जर तुम्ही पुढे व्हायरल झाला आणि त्यातनं तुम्हाला पैसे येऊ लागले, मिळू लागले, तर त्याचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने करताल? मी वय सांगते आता तुम्हाला. आता सध्या माझ्या जे हाल इथं, हा, माझं असा विचार आहे की जी माझ्या वयात माणसं इथं, की आजी असो आजोबा असो, ह्यांना मी सारा देणार. आणि मी काय माझी हवस नाही करणार की माझ्या मवज नाही, की मी कुणाला माझे पैसे देणार बी नाही, लेकीला नाही की लेकाला नाही. मी सरळ अनाथ आश्रमच्या माझ्यासारखे आजी आजोबा, त्यांच्यासाठी मी काहीतरी करणार. का? जी माझ्या टाईम आलाय, ह्या वयात मी फरशी पुसती तेव्हा माझी 2 टाईम चूल पिटती. मग जी माझ्या वाता टाईम आहे ती तिच्यावर नको यायला. म्हाताऱ्या रुद्र माणसावर ती टाईम नको. जी माझ्या भाई येळ ती त्यांच्यावर नको. मी म्हाताऱ्या माणसाला आश्रम काढणार. माझं जर पण माझं नशीब साथ दिली तर. हो. आजी तुमचे विचार चांगले आहेत, पण हा विचार तुमच्या मनात कधीपासून आला आणि कसं काय आला? कसा आला सांगते तुम्हाला. जी आता माझ्या इतकी येळ ही येते ना बेकार, जी माझं हाल इथं. मी आज पुण्यात दिली तर मला कपडे मिळतात, पुण्यात दिलं तर ही माझी चूल पेटती. मी जेव्हा फरशा पुसून येते, तुम्ही भांडीची कामं करून येते, ह्या वयात मला ती सुधरत बी नाही कुठं जायचं अंधारचं काय. आणि मग माझा हाल बघून मला ती विचार येतात की ही दुसऱ्या नको असते येळ, म्हणून मी मदत करणार. आणि मला आश्रम खोलायची हवसच आहे, मला आश्रम पाहिजे, मी त्यांची सेवा केली पाहिजे. हा. आणि हे माझं आहे ना, माझा हातपाय चालत्यात तर ही मी तर दवाखान्यातलं काम सोडणार नाही. मी हाय हीच माझं काम चालू होणार. मला मिळू नाही मिळू, पण मला असं वाटतं त्यांना मी मदत करावं, माझ्या वयातल्या माणसांना. आजी तुम्ही आत्ता म्हणला मी हॉस्पिटलमध्ये काम करते, हा. तर तुमच्याकडून आत्ता लोकांना कशी मदत होते? म्हणजे तुम्ही काय मदत करता लोकांना? मदत, मी आता दवाखान्यातच राहते डॉक्टरांच्या खोलीत. मला म्हणजे ही माझं 25-30 वर्षाचं काम आहे. मग मला डॉक्टरांनी एक रूम राहायला दिली. तिथं माझं स्वयंपाकाचं सगळं आहे, परपंचच आहे माझा तिथं. गॅसही मला काही स्वतःचे रूम बिम घर नाही, कुठं घरदार काय नाही मला. मी डॉक्टरांच्यातच राहते. मग मी मदत कशी त्यांना करते? ऑपरेशनची पेशंट असते, मग त्यांना अंडी उकडून देणं माझ्या घरात, गॅस आपलाच, की आजी थंडीचा दिवस आहे, पेशंटला गरम पाणी प्यायला द्या, कुणाचा चहा गरम करून द्या, कुणाची आता एखाद्या आजीला उठता येत नाही तिचं डायपर बदला. जी माझ्याच्याने होईन ती ह्या वयात मी मदत करते. आता माझं बी वय चांगलं 70 पत आलेलं आहे, अशी मी मदत करते. पण मदत करायची ही मला फारच आवड आहे. हा, मदत करायची ह्या वयाने. हा, एखाद्याला डबा नसला आजी काय, मग त्यांच्या सोबत जायचं रात्रीचं बॅटरी घेऊन. ह्या इथं मेसचं आहे, तिथं जेवण मिळतं, तिथनं चला आपण दोघे जाऊ. नवीन लांबली पेशंट येतात, त्यांना काही गावाचं माहिती नसतं. बर. मग कुण्या साखर आणायची, कुण्या बुकणी आणायची, कुण्या दूध आणायचं, असे सर्व मिळून माझ्या घरात चहा करतात, चहा पितात. मग ही एवढी मदत माझ्याच्याने आता होती. हा.
आजी, तुमचे विचार खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले आहेत. देव तुम्हाला साथ देव आणि जी तुम्ही ही गरिबीतून मदत करताय पेशंटला, लोकांना, ती यापुढे अशीच चालू राहावं, ही देवाकडे प्रार्थना. धन्यवाद.